नमस्कार, माझं नाव संजय साबळे. माझं गाव निमगिरी आहे आणि मी जे बाधित क्षेत्र आहे या प्रकल्पामुळे, तर त्या प्रकल्पाच्या बाधित क्षेत्रामध्येच खरं तर मी राहिला आहे आणि तिथलच्या नागरिकांच्या समस्या असतील, तिथलच्या नागरिकांचं जीवनमान असेल, ते मी दररोजच अनुभवतो आणि पाहतो देखील. खरं तर आज या ठिकाणी सूरज भाऊंनी जे पाऊल उचललेलं आहे किंवा जो संघर्ष या ठिकाणी पुकारलेला आहे, गेल्या 3-4 दिवस आम्ही सातत्याने या ठिकाणी आहोत आणि या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आम्ही खरं तर सहभागी आहोत. शेकडो नागरिक आज पश्चिम भागामधून या ठिकाणी येत आहेत. सूरज भाऊंच्या पाठीमागे खंबीर उभे राहिलेले आहेत ते. खरं तर मुळात हा जो काही प्रकल्प आहे, या प्रकल्पाच्या स्वरूपावरती चर्चा करत असताना सुरुवातीला मी तुम्हाला हे सांगेल की अशा प्रकारचे जे काही प्रकल्प आहेत, या सह्याद्रीच्या बेल्टमध्ये जवळ 59 प्रकल्प या ठिकाणी उभं करण्याचं काम महाराष्ट्र शासनाने या कंपनी बरोबर खरं तर 2-3 कंपनी आहेत अशा. त्याच्यामध्ये अदानी कंपनी ही प्राधान्याने आपल्याला दिसून येते बऱ्याच प्रकल्पामध्ये. त्यांच्याशी करार केलेले आहेत ते आणि अशा प्रकारे 59 प्रकल्प या ठिकाणी उभे राहणार आहेत. आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये 2 प्रकल्प आहेत, आंबेगावमध्ये पण आहेत प्रकल्प. त्याच्यामुळं याचं जे काय स्वरूप आहे ते मुळात वीज निर्मिती करण्याचं आहे. खाली बोरांडे या ठिकाणी एक छोटंसं धरण बांधणार आहे ते आणि वरती आडोशी आणि आजनावळ या परिसरामध्ये एक धरण बांधणार आहेत. वरच्या धरणाचं पाणी खालच्या धरणात सोडायचं आणि जे काही 6 बोगदे त्या ठिकाणी पाडणार आहेत त्या डोंगराला, तर त्याच्यातनं ते पाणी खाली सोडल्यानंतर टर्बाईन वरती फिरून वीज निर्मिती करायचं आणि झालेली वीज एका मोठ्या स्वरूपाच्या, जे काही थोडक्यात आपलं जसं इन्व्हर्टर असते तर तशा मोठ्या स्वरूपाच्या बॅटऱ्या त्या ठिकाणी ते बसवणार आणि त्याच्यामध्ये ती वीज स्टोरेज करणार आहेत ते. आता दिवसभरामध्ये ते खालून पाणी वरती उचलणार आणि रात्रीच्या वेळी ते पाणी सोडणार आणि त्याच्यामधून वीज निर्माण करणार. जेव्हा खालून वीज वरती उचलली जाते तेव्हा त्याला 3 रुपये युनिटनी ती वीज दर पडतो आणि जेव्हा ही वीज ते इतरत्र ते ज्यावेळेस तयार झालेली वीज देणार आहेत त्यावेळेस 12 ते 15 रुपये रेटनी ते वीज विकणार आहेत ते. आता ही वीज किती लोकांना मिळणार आहे, स्थानिकांना किंवा आणखीन कोणाला त्याचा फायदा होणार आहे, हा फार लांबचा मुद्दा आहे हा. तशा प्रकारे त्यांनी काही मेन्शन केलं नाही त्यांच्या रिपोर्टमध्ये. याच्यासाठी जवळजवळ 166 हेक्टर जमीन ते एक्वायर करणार आहे त्याच्यामध्ये आणि त्याच्यात 65 हेक्टरपेक्षा जास्त जमीन ही फॉरेस्ट एक्वायर करणार आहेत ते. आता हे सगळं करत असताना वेगवेगळ्या प्रकारच्या फॉरेस्टच्या परमिशन असतील, प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या परमिशन असतील, जलसंपदा विभागाच्या परमिशन असतील, त्याचबरोबर हे जे काही क्षेत्र आहे पश्चिम भागातलं नाणेघाटाच्या परिसरातलं, हे भारतीय संविधानाच्या 244 कलमानुसार 5व्या आणि 6व्या शेड्यूलमध्ये मोडते ते. आणि त्याचं संरक्षण करण्यासाठी 1996ला पेसा ऍक्ट आला आणि त्या पेसा ऍक्टची चांगल्यात चांगली अंमलबजावणी करावी म्हणून 2014ला पुन्हा राज्य शासनाने एक अध्यादेश काढून त्या ठिकाणी त्याची अंमलबजावणी करायला सांगितली. परंतु इतरच्या गव्हर्नमेंटला तो पेसा कायदाही कळालेला नाहीये. 2009 साली 6 साली जो काही फॉरेस्ट ऍक्ट निर्माण झाला होता आदिवासींच्या संरक्षणासाठी, तर त्या फॉरेस्ट ऍक्टचं सुद्धा या लोकांना कम्प्लिटली विसर पडलेला आहे. कारण त्या सगळ्या दोन्ही कायद्यांमध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की या पेसा क्षेत्रामध्ये किंवा या फॉरेस्ट क्षेत्रामध्ये तुम्हाला काडी जरी उचलायची असेल तरी त्या ठिकाणी प्रथमतः तुम्ही स्थानिक नागरिकांची किंवा तिथल्या ग्रामपंचायतची तुम्ही परमिशन घेणं आवश्यक आहे. तुम्हाला सर्वे करायचा असेल, तुम्हाला त्या भागामध्ये काही व्यवसाय करता असेल, टपरी टाकायची असेल, तरी तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन परमिशन घ्यायची आणि मग ती परमिशन मिळाल्यानंतर तुम्ही ज्या काही प्रक्रिया त्या सगळ्या करायच्या. आता इथं काय झालेलं आहे, खरं तर हा जो काय प्रकल्प आज आपल्याला दिसतोय सूरज भाऊ, आपण तो जेव्हा रिपोर्ट आपल्या समोर आला पाठीमागच्या 28 तारखेला, तेव्हा आपल्याला कळतं की हे सगळं काहीतरी महाभयानक या ठिकाणी घडायला लागलेले. वास्तविक पाहता हे सगळं घडत असताना स्थानिकांना कल्पना देणं महत्वाचं होतं. म्हणजे अगदी त्याचं आपण स्पष्ट जर सांगायचं म्हणलं तर एखाद्या चोरांनी यायचं अंधारामध्ये आणि तुमच्या किंवा माझ्या घरामध्ये चोरी करायची आणि जेव्हा ती मला काहीतरी 1-2 वर्षांनी कळते का माझ्या घरात काहीतरी चोरी झालेली आहे आणि परत त्या चोरांनी माझ्या घरामध्ये येऊन उभं राहायचं आणि सांगायचं तुझ्या घरात जे काय चोरी झालेली आहे असं तू म्हणतोय की चोरी करणारा मीच आहे, पण आता तुला मी एक सांगतो की तू ही चोरी योग्य की अयोग्य हे सांगण्यासाठी तू माझ्या समोर येऊन उभा राहा. तुझी काय अडचण त्या चोरी संदर्भात ती तू मला सांग आणि मग मी ते ठरवीन तुझी चोरी कायदेशीर का बेकायदेशीर झालेली. आणि हे कोण ठरवणार? तो चोरच ठरवणार आहे. आणि याला सरकार पाठीशी घालतंय खरं म्हणलं तर. म्हणजे इतर वेळेस आपल्याला कायदे दाखवतात, इतर वेळेस आता आपण पाहतोय रेल्वेचं किती मोठं आंदोलन झालं या तालुक्यामध्ये. मग प्रदूषण नियंत्रण मंडळाची परमिशन घ्या, बाकीच्या GMRTची परमिशन घ्या, वेगवेगळे कायदे मत आड येत आहेत. कोपऱ्या मांड्याला बुडीत बांधण्याचा प्रश्न आला होता तेव्हा सांगितलं की जुन्नर तालुक्यामध्ये जे काही सगळं एकूण जलसाठा आहे किंवा जी क्षमता आहे ती क्षमता संपलेली आहे, त्याच्यामुळे आता आपण आणखीन काय बांधायला बांधू शकत नाहीये.
मग इथं कसं काय तुम्ही एवढा मोठा 1 TMC जलसाठा तयार करण्याची परमिशन दिली तुम्ही? हा खरं तर फारच गंभीर मुद्दा आहे. म्हणजे उद्योगपतींसाठी वेगळा न्याय, जे काही सर्वसामान्य नागरिक आहेत त्यांच्यासाठी वेगळा न्याय. या गोष्टीचा आपल्या सगळ्या बांधवांनी विचार केला गेला पाहिजे. आता त्या 1 TMC पाणी जर आडलं तर पूर्व भागामध्ये सुद्धा जे शेतकरी आहेत अगदी सोलापूर पर्यंत जामखेड पर्यंत यांच्यावरती सुद्धा गंभीर परिणाम आहे. जवळजवळ 6,500 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र हे वलितापासून वंचित राहणार आहे, सिंचनापासून वंचित राहणार आहे. काय आता आपली मागणी काय नाही काय साहेब, आमची एवढीच मागणी आहे की हा जो काही अदानी प्रकल्प आहे, हा अदानी प्रकल्प खरं तर रद्द झाला पाहिजे. ही आमची एक पहिली आणि शेवटची मागणी आहे. त्याच्यामुळं या ठिकाणी मी खरं तर नम्रपणे सांगतोय, सुरेश भाऊ, या तालुक्यातील लोकप्रतिनिधी खरं तर आजी आणि माझी दोघंही सत्तेमध्ये आहेत आणि गेल्या 8-10 दिवस दोघांची मतमतांतर आपण पाहिलेले आहेत. खरं तर या दोन्ही प्रतिनिधींना माझी कळकळीची विनंती आहे की हा जो काही प्रसंग आहे, हा प्रसंग खरं तर कुठल्या राजकीय नेत्यावरती, राजकीय पक्षावरती, राजकीय संघटनेवरती, सामाजिक संघटनेवरती नाहीये. हा सर्वसामान्य माणसाच्या जीवनमानावरती हा प्रसंग आलेला आहे. आणि म्हणून याच्यामध्ये कोण काय बोलतंय, कोणाची काय मत आहे, याच्यापेक्षा हे जे काय आलेलं संकट आहे, हे संकट कसं आपण परतावून लावू, याच्यासाठी दोन्ही बाजूने खरं तर प्रयत्न व्हावे. कारण शरददादा सिटिंग आमदार आहेत आणि अतुल शेठ हे पालकमंत्री असणार आहे, जे काही सुनीताताई आहेत आपल्या पालकमंत्री, तर त्यांचे प्रतिनिधी खरं पाहिलं. त्याच्यामुळे या दोन्ही लोकांनी जर मनात आणलं तर तुम्हाला सांगतो अदानी या भागात येऊ सुद्धा शकणार नाही. परंतु यांच्या भूमिका मला असं वाटतं की यांनी ठाम घेतल्या पाहिजे. आता त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी ठरवून टाकलं पाहिजे की पहिली आणि शेवटची मागणी आमची हीच असणार आहे की या भागामध्ये अदानी प्रकल्प आम्हाला नको. अतुल शेठ काल येऊन गेले, त्यानंतर शरदांनी सांगितले 14 तारखेला बैठक लावून योग्य त्यातनं मार्ग काढू. बैठकीत आपण आपली भूमिका मांडणार नाही. माझं त्याच्यावरती पण असं मत आहे साहेब स्पष्टपणे की मुळातच हा प्रकल्पच आपल्याला नकोय, तर मग त्याच्यावरती तुमची मत, आमच्या समस्यांचं निरासन, हे मुद्दे शिल्लक राहत नाही साहेब. ते त्याच्यामुळे दादांनी पण याच्यावरती खरं तर प्राधान्याने विचार करणं गरजेचं आहे की आपण समस्यांचं निरसन का करतोय, आपण चर्चा का करतोय. कारण आमचं स्पष्ट आणि ठाम मत आहे की अशा प्रकारचे प्रकल्पच नकोत. आता ते हे म्हणण्याचं कारण पण तुम्हाला सांगतो साहेब, 2 धरणं या तालुक्यामध्ये मोठी झालेली आहेत. एक पिंपळगावचं धरण आहे आदिवासी बेल्टमध्ये, दुसरं माणिकडोचं धरण आहे आदिवासी बेल्टमध्ये. या लोकांचे तुम्हाला सांगतो 35-40% वरती पुनर्वसन अद्यापही झालेलं नाहीये. या लोकांचे जो आर्थिक मोबदला मिळाला पाहिजे तो पण मिळालेला नाहीये. बरं, ज्या लोकांनी या प्रकल्पांमध्ये जमिनी दिल्या त्या लोकांना जो काही त्यावेळेस जो तुटपुंजा मोबदला मिळाला, त्याच्यामध्ये फार तर या लोकांनी छोटी मोठी जी काही त्यांची साधी घर होतं त्याच्यापेक्षा बाबा एखादं सिमेंटचं चांगलं घर बांधलं. परंतु आज त्या लोकांची अवस्था काय आहे, जे घर त्यांनी बांधलं त्या घरावरचे मोडलेले पत्र सुद्धा बदलायला त्या लोकांची आज आर्थिक ताकद नाहीये, त्या लोकांची मानसिक ताकद नाहीये, कौटुंबिक ताकद नाहीये. आणि त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला कदाचित चढ्या भावाने आज आमच्या समोर तुम्ही हे सगळं ठेवून आम्हाला देशाला बी तुम्ही मोबदला, परंतु भविष्यात आमची जी काही परिस्थिती निर्माण आहे हे आम्हाला वेगळं सांगायची अजिबात गरज नाहीये. आम्ही 2 प्रकल्पामध्ये ते अनुभव घेतलेले आहे साहेब. आणि महत्वाचं म्हणजे की याच्यामध्ये आपण केवळ वीज निर्मिती, काहीतरी उद्योग व्यवसाय होतो हे असलं बघण्यात काय अर्थ नाहीये. हे जे काही भांडवल लोक आहेत यांचं पुढच्या 35-40 वर्षाचं गणित असतं साहेब. आपल्याला कोणालाही सांगितलं नाही यांनी. शेजारी जे काही बोरांडे गाव आहे त्या बोरांडेच्या पलीकडं मुलुंडच्या अलीकडे एक गाव आहे, त्या गावामध्ये जवळजवळ 55 हेक्टर जमीन या लोकांनी खरेदी केलेली आहे. तिथे त्यांना डाटा सेंटर उभं करायचंय. डाटा सेंटर म्हणजे आता काय झालेलं आहे का ते ट्रेंड आलेलं आहे सगळीकडं. म्हणजे आपण जे AI वरती फोटो वगैरे बनवतो तर याच्यामध्ये सगळाच तरुण वर्ग किंवा सगळेच नागरिक त्याच्यामध्ये गुंतलेले जातात आणि याच्यामध्ये मोठं प्रॉफिट असल्यामुळे या लोकांचं सगळं लक्ष आता त्या सेक्टरकडे वळलेलं आहे. आता तुम्हाला त्याची दाहकता मी सांगतो, 1 फोटो जेव्हा आपण AI वरती बनवतो त्या 1 फोटोसाठी शुद्ध पिण्याचं पाणी बादलीभर पाणी लागतंय. किती? 1 बादली पाणी लागते साहेब. आता जुन्नर तालुक्याचा विचार केला तर लाखो फोटो, काय मी म्हणतो एवढे फोटो त्या ठिकाणी बनवले जात असतील तर दररोजचं किती पाणी वाया जाते. मग या जुन्नर तालुक्याकडे का हा महाराज येऊन फिरलाय, तर इथं जवळजवळ 12-13 धरणे छोटी मोठी. आज इकडे पिंपळगाव आहे, डिंबे, येडगावचं धरण आहे, शेजारी मानिडोचं धरण आहे. हा, त्याच्यामुळे यांना फार सोपं आहे सगळं करणं. आपण या गोष्टी सुद्धा बारीक आणि गांभीर्याने विचार केला पाहिजे. दुसरं महत्वाचं गोष्ट, जवळजवळ 68,000 लोक, 68,700 लोक
या सगळ्या प्रकल्पांमुळे खरं तर अफेक्टेड होणार आहेत आणि काहीतरी 506 कुटुंब आहेत जी प्रॅक्टिकली त्यांना हाकूनच लावायचं त्यांना आणि लावावं लागतील त्यांना. त्याची लोकसंख्या जवळजवळ 2,500-3,000 लोकसंख्या त्यांची. 17,000 कुटुंबांमध्ये 68,000 लोक अफेक्टेड होणार त्याच्यामुळं. त्याच्यामुळे ही बाब आपण लक्षात घेतली पाहिजे की एवढा मोठा सामाजिक इम्पॅक्ट खरं तर पडणार आहे, सामाजिक खरं तर परिणाम होणार आहे, याचं या लोकांना काही पडलेलं नाहीये. त्याच्यामुळं हा जो काय प्रकल्प आहे याला आमचा त्यामुळे ठाम विरोध आहे. इकडे आपण बघतो की तुम्ही सांगितलं की रेल्वेला एक इकडं जेएमआरटीचा प्रॉब्लेम येतो, परवानग्याचा प्रॉब्लेम येतो आणि इथं उद्योजकांसाठी पायघड्या टाकल्या जातात. हा अर्थातच साहजिकच आहे. आपण हा प्रकल्प जर पाहिला तर या प्रकल्पाचं प्रॉफिट जवळजवळ 1400-1500 कोटीच आहे. मग गव्हर्नमेंटने 40 वर्षाचं अग्रीमेंट केलेलं आहे. मग 40 वर्षाच्या प्रमाणे आपण जर हिशोब पाहिला दरवर्षी 1500 कोटीचं यांना प्रॉफिट मिळणार आहे गव्हर्नमेंटला सुद्धा जर भाड्याने द्यायचं म्हटलं. आता असे 60 प्रकल्प आहेत त्याच्यामुळे यांचं प्रॉफिट आपण पाहिलं गेलं तर ते म्हणजे अगदी कोटीची कोटी उठाणं मारणार आहे. त्याच्यामुळे गव्हर्नमेंटला काय करायचं, तुम्ही मरा जगा काय फरक नाही. यांचं प्रॉफिट चालू आहे गव्हर्नमेंटचं आणि गव्हर्नमेंट काय करते ते आपण पाहतोय. हजारो वर्ष महाराजांनी बांधलेले किल्ले दगड हालत नाही आणि यांनी 8 दिवसापूर्वी बांधलेला पूल लगेच पडतोय. म्हणजे यांचे प्रॉफिट कुठे चाललेत हे आपल्याला सरळ दिसतंय. त्याच्यामुळे यांच्याबद्दल वेगळा काय विचार करणार आहे आपण. प्रकल्प होऊच नाही ही तुमची ठाम मागणी. 100% आमची तीच मागणी आहे. कारण या प्रकल्प साहेब याच्यामध्ये तुम्हाला सांगतो या लोकांचं पुनर्वसन कसं करणार, त्यांच्या शिक्षणाचं काय करणार, रोजगाराचं काय करणार हे काहीच मेन्शन नाहीये. आता ते म्हणते तुम्हाला आम्ही जमिनीचा मोबदला देऊ. काय आहे त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटचा रेट काय चालू आहे 24,000-25,000 रुपये गुंठा चालू आहे. मग तुम्हाला फार पडतं 10 लाख रुपये 20 लाख रुपये मिळतील बी. किती दिवस पुरणार आहेत ते. आणि त्याच्यात पण ते म्हणले 1,000 लोकांना आम्ही रोजगार देऊ. आता हा जो प्रकल्प हा सगळा टेक्निकल प्रकल्प आहे. किती आदिवासी माणसं इथं इंजिनियर झालेले आहेत, किती आदिवासी माणसांना टेक्निकल नॉलेज आहे. मग तुम्ही रोजगार कोणाला देणार. गुजरातवरून आणणार माणसं का कुठून राजस्थानवरून आणणार, कुठून आणणार तुम्ही. हे सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. मग त्याच्यात त्यांनी म्हणजे एकदम साधी गोष्ट सांगतो सुरेश भाऊ, या प्रकल्पाचा परिणाम काय काय होणार आहे म्हणजे 4-5 वर्ष चालेल तो प्रकल्प. त्याच्यापासून जो काय मलबा निघणार आहे 46 एकर मध्ये तो मलबा टाकणार आहेत ते. त्याचा थिकनेस आपण जर पाहिला जाडी त्या मलब्याची तर जवळजवळ 17-17.5 फूट उंचीची जाडी असणार त्या मलब्याची, नुसत्या मलब्याची. म्हणजे जवळजवळ काहीतरी 15,46,500 घनमीटर त्याच्यातून ते मलबा उत्पन्न होणार आहे. तो टाकणार कुठं, काय काय करणार ते सगळं काहीच त्याचा गणित नाहीये. आणि मग त्याच्यातून पाऊस आला तो मलबा धुवून गेला, जलाशयात गेला, नदीमध्ये गेला, ओढ्यांना आला, त्याचं सगळं धरणामध्ये आलं. याच्यातून रोगराई निर्माण होणार, कुणाला श्वसनाचे आजार तयार होणार, कुणाला गॅस्ट्रोसारखे आजार तयार होणार. याचं काहीच नाही कुणाला ज्ञान देणार. आपण फक्त म्हणतोय का प्रकल्प होते, वीज होते, रस्ते होतील वगैरे वगैरे, तो तर भाग वेगळाच आहे. कारण ज्यावेळेस त्यांनी प्रकल्पासाठी जागा सांगितली, मलब्यासाठी जवळजवळ 18 हेक्टरपेक्षा जास्त जागा सांगितली, त्याच्या पलीकडे सगळं करण्यासाठी त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर उभा करायचे. मग तिथं रस्ते आले, तिथं टॉवर लाईन आल्या, तिथं आणखीन जे काय हजारो लाखो कामगार येणार आहेत त्या कामगारांच्या वस्ती आल्या. त्या कामगारांच्या तिथलच्या वास्तव्यामुळं जे काही स्थानिक आदिवासी बांधव आहेत आज ते सगळे जंगलावरती अवलंबून आहेत. त्यांना सरपंच जंगलातून आणलं होतं, त्यांना जनावर जंगलात चारायला लागतात. आज तिथं त्यांच्या ज्या काय बहिणी आहेत त्या जंगलामधून इकडे तिकडे फिरणार आहेत. त्यांच्या सुरक्षिततेचं काय म्हणजे यांना यांचं काहीच पडलेलं नाहीये. त्याच्यामुळे या प्रकल्पाला आमचा ठाम विरोध आहे.